नमस्कार मित्रांनो, 20 फेब्रुवारी 2026 पासून तुमच्या बोर्डाच्या परीक्षा चालू होणार आहेत. त्यामध्ये तुमचा पहिला पेपर आहे मराठीचा. तर मराठीच्या पेपरमध्ये बोर्ड पेपर कसा असतो, त्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीचे विचारतात, या सर्वाचं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, शेअर करा. चॅनल जर पहिल्यांदा आला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाचे असे काही टॉपिक सांगणार आहे की ज्या टॉपिकवरती तुम्हाला काय करायचं आहे, फोकस करायचं आहे. आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला उपयोजित लेखन जे आहे ना, त्यावरती तुम्हाला प्रश्न वारंवार विचारले जातात. हेच टॉपिक एव्हरग्रीन आहेत की त्या टॉपिकवरती तुम्हाला बोर्डाकडून प्रश्न विचारले जातात. तर चला आपण व्हिडिओला डायरेक्टली काय करूयात, स्टार्ट करूयात. पेपर जो आहे मराठीचा जो पेपर आहे हा पूर्णपणे तुम्हाला किती मार्काचा पेपर आहे, 80 मार्काचा पेपर आहे. आणि तुम्हाला 20 मार्क कुठे भेटत असतात, शाळेमध्ये 20 मार्क भेटत असतात. म्हणजे 80 आणि 20 हा टोटल तुम्हाला 100 गुणांचा हा पेपर आहे मराठीचा. तो कधी चालू होणार आहे आपला, फेब्रुवारी 2026. म्हणजेच तारीख आहे 20 फेब्रुवारी 2026 ला हा तुमचा पेपर आहे. ठीक आहे. तर या मराठी विषयामध्ये एकूण किती विभाग आहेत, एकूण 5 विभाग आहेत. तर या एकूण 5 विभागामध्ये मार्क सिस्टीम वेगवेगळे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तेही लक्षात घ्यायचे, गुणांची विभागणी केलेली आहे. तर गद्य विभाग जो आहे तो 18 मार्काला आहे. त्यानंतर पद्य विभाग जो आहे तो 16 मार्काला आहे. स्थूल वाचन 6 मार्कासाठी येत असं. भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण विभाग म्हणतो आपण त्याला, तो 16 मार्कासाठी आहे. आणि उपयोजित लेखन जे आहे हा 24 मार्कासाठी आहे. आता ही जी दोन पोर्शन जे आहेत किंवा ही जी दोन विभाग जे आहेत, भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण आणि उपयोजित लेखन म्हणजेच कोणतं तुमचं पत्रलेखन, हे काय असतील बातमी लेखन, हे खूप 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 महत्त्वाचं आहे. बघा 24 आणि हे 16 किती होतात तुमचे, एवढे मार्क काय होत असतात तर कव्हर होत असतात. त्यामुळे ह्या दोन विषयांकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे चांगल्या पद्धतीनं. आणि हे दोन विषय सुद्धा आपण व्यवस्थितपणे सगळे व्हिडिओज आपण काय करणार आहे, व्यवस्थित परीक्षेच्या अगोदर तुम्हाला पुरवण्यात येणार आहे. तर वन बाय वन आपण काय करूयात, विभागामध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारतात तर ते बघूयात. पहिला तुमचा जो विभाग आहे गद्य विभाग, त्या गद्य विभागामध्ये तुम्हाला प्रश्न आ आणि ई अशा पद्धतीचे 3 प्रश्न असतात. पहिला प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये उत्तराच्या आधारे तुम्हाला काय कृती पूर्ण करायची असते. त्यामध्ये चौकट पूर्ण करा 2 मार्काला असेल, किंवा आकृतीबंध पूर्ण करा, किंवा स्वमत लिहा. ठीक आहे. स्वमत हा खूप सोपा प्रश्न असतो आणि स्वमतला हा एखादा उतारा दिला असतो. प्रश्न क्रमांक अ आणि आ हे जे आहेत ते तुम्हाला फक्त आणि काय कशावरती उत्तरे सोडवायची असतात, पॅसेजवरती सोडवायचे असतात. एकदम सोपा प्रश्न असतो हा. एकदम सोपा म्हणजे तुम्हाला दिलेल्या पॅसेजवरतीच तिथे बघूनच तुम्हाला काय उत्तरं लिहायची असतात. ठीक आहे. तर हा झाला तुमचा प्रश्न क्रमांक पहिला अ. त्यात कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, दोन्ही सेमच आहेत. प्रश्न क्रमांक पहिला अ आणि आ हे जे 2 प्रश्न आहेत हे दोन्ही सेम टाईपचे आहेत. म्हणजे चौकटी पूर्ण करा, आकृतीबंध पूर्ण करा, रिकाम्या जागा लिहा, चुकी बरोबर लिहा, अशा पद्धतीचे प्रश्न या पहिल्या 2 मध्ये येतात. ठीक आहे. आणि तिसरा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक अ आणि प्रश्न क्रमांक आ मध्ये स्वमत हा जो आहे तो तिसरा प्रश्न आहे. जो प्रश्न की तुम्हाला पॅसेज जो दिलेला आहे उतारा, त्या उताराच्या आधारावरती तुम्हाला मत मांडायचं असतं. हा झाला प्रश्न क्रमांक पहिला अ आ. अजून एक असतो त्याच्यामध्ये ई नावाचा प्रश्न. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कसे प्रश्न विचारतात, ते अपठित गद्य असतं. तर त्यामध्ये खालील विधाने चुका बरोबर ते लिहा, रिकाम्या जागा लिहा, किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा, विधाने पूर्ण करा, अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न असतात. 2 मार्काला प्रत्येकी हा प्रश्न असतो. म्हणजे 2 मार्काला 2 आणि 2 4 मार्काचा हा प्रश्न आहे. ई झाला. त्यानंतर येतो तुमचा दुसरा विभाग. कोणता विभाग आहे दुसरा विभाग आहे तुमचा पद्य विभाग. पद्य विभागामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर काय, प्रश्न क्रमांक 2 अ हा जो आहे पद्य विभागातला, कवितेच्या आधारे सूचनेनुसार आपल्याला कृती करायची आहे. काय काय कृती आहे त्यात, तुम्हाला आकृतीबंध पूर्ण करायचा असतो किंवा कृती पूर्ण करायची असते. दुसरा येतो त्यामध्ये शब्दसमूहाचा अर्थ लिहायचा असतो. त्यानंतर काव्यपंक्तीचा अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा असतो. दिलेली काव्यपंक्ती आहेत है ना, एखाद्या कवितेच्या ओळी तुम्हाला दिलेल्या जातात आणि त्या ओळींचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये लिहायचा असतो. तुम्हाला जो समजला आहे तो. ह्याला सुद्धा 2 मार्क आहेत. बघा प्रश्न क्रमांक 2 अ विभाग 2 पद्य विभागामध्ये त्यात काय, कृती करा 2 मार्काला येतं, शब्दसमूहाचा अर्थ लिहा 2 मार्काला येतं, काव्यपंक्तीचा अर्थ लिहायचा आहे तुम्हाला 2 मार्काला येतं, आणि काव्य सौंदर्य हे किती मार्काला येतं, 2 मार्काला तुम्हाला हा प्रश्न आहे. म्हणजे असा एकूण हा 8 मार्काचा तुम्हाला प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये. ठीक आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या. कविता दिली जाते आणि त्याच कवितेच्या आधारे तुम्हाला उत्तरे लिहायचे असतात. आता आ जो आहे प्रश्न क्रमांक दुसरा आ, काही मुद्दे तुम्हाला खाली दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात. त्याला 4 मार्क आहेत एकूण. बघा पहिला पॉईंट त्यांनी दिले असतात. एखादी कविता दिली असती, त्या कवितेचं नाव आणि कोण आहेत त्याला 1 मार्क. त्यानंतर कवितेचा विषय काय आहे, कविता कशाच्या आधारावरती लिहिली आहे, कोणता बेस आहे कवितेला, किंवा काय त्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे ते लिहायचं. आणि तिसरा पॉईंट येतो तुम्हाला कविता आवडी आणि ना आवडीची कारणे. तुम्हाला कविता का आवडते आणि का आवडत नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. कुठे गेलं ते स्लाइड, ठीक आहे 1 मिनिट. या ठिकाणी बघा, कविता तुम्हाला आवडली आणि नाही आवडली ह्याचे तुम्हाला कारण द्यायचं आहे. म्हणजे तुमचं मत तुम्हाला इथे मांडायचं आहे त्या कवितेबद्दल. आणि चौथा त्यातला शेवटचा पॉईंट आहे प्रश्न क्रमांक 2 ई हा जो आहे तो रसग्रहणचा आहे. तो किती मार्काला, 4 मार्काला हा पोर्शन येत असतो. रसग्रहण कसं करायचं, काव्यसौंदर्य कसं करायचं हे तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत आपण पुढे जाऊयात. तर
तिसरा विभाग येतो तुमचा स्थूल वाचन. आता हे स्थूल वाचन जो विभाग आहे ना, त्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न आहेत. त्यात तुम्हाला 2 कृती करायच्या असतात. कोणत्याही एका कृतीला 3 मार्क आहेत. बघा, सविस्तर माहिती लिहायची आहे तुम्हाला. एखादी पॅसेज दिलेला असतो किंवा एखादी कविता दिलेली असते, त्याच्या आधारावरती तुम्हाला काय करायचं असतं, तर ते काय करायचं असतं, त्याची सविस्तर माहिती लिहायची असते किंवा टिपा लिहायच्या असतात किंवा एखादा दिलेला परिच्छेद असतो त्याच्यावरती तुम्हाला काय आपलं एखादी दिलेली माहिती असते किंवा आकृतीबंध दिलेला असतो, त्यावरती तुम्हाला काय करायचं असतं, परिच्छेद तयार करायचा असतो, म्हणजे पॅसेज तयार करायचा असतो. अशा 3 टाईपचे प्रश्न स्थूल वाचनामध्ये तुम्हाला विचारले जातात आणि त्यापैकी किती सोडवायचे आहेत तुम्हाला, 2 कृती पूर्ण करायच्या आहेत. पुढे येतं तुमचं कोणता विभाग, भाषा विभाग. चौथा विभाग जो आहे तो भाषा विभाग किंवा भाषा अभ्यास, त्यालाच आपण व्याकरण विभाग म्हणतो. आता व्याकरण विभागामध्ये आहे ना, खूप सारे व्याकरणाचे पॉईंट कव्हर होत असतात. त्यामध्ये समास 2 मार्काला येतं, शब्दसिद्धी 2 मार्काला येतं, वाक्यप्रचार येतात 4 मार्कासाठी, कोणतेही आपल्याला 2 लिहायचे असतात. आणि प्रश्न कसा असतो, एखादा दिलेला वाक्यप्रचार आहे त्यांना वाक्यात उपयोग करून तुम्हाला उदाहरण सांगायचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हा झाला प्रश्न क्रमांक चौथा. अ मध्ये आहे हे समास, शब्दसिद्धी आणि वाक्यप्रचार, हे 4 2 2 आणि 4 अशा मार्काला तुम्हाला येतं ते. आणि त्यानंतर पुढचा अ च्या नंतर दुसरा आहे आ. चौथा क्रमांक, प्रश्न क्रमांक चौथा आ, त्याच्यामध्ये येतं शब्दसिद्धी. बघा, समास, त्यामध्ये शब्दसिद्धी, त्यानंतर वाक्यप्रचार झाले. या ठिकाणी बघतो आपण शब्दसंपत्ती, लेखन नियमानुसार लेखन. म्हणजे लेखन नियमानुसार म्हणजे तुम्हाला अशुद्ध शब्दाचे ग्रुप दिला असेल तर तुम्हाला त्यातले शब्द जे आहेत ते करेक्ट, वेलांटी, उकार, काना, मात्रा कोणत्या शब्दांचा बरोबर आहे ते शोधायचं असतं. त्याच्यासाठी 2 मार्क आहेत. विरामचिन्हे ओळखायचं आणि त्यांची नावे लिहायची, याला 1 मार्क आहे. पारिभाषिक शब्द दिले जातात तर त्या पारिभाषिक शब्दांची तुम्हाला नावे लिहायची आहेत, याला सुद्धा 1 मार्क आहे. अशा पद्धतीचा प्रश्न क्रमांक चौथा आ या ठिकाणी पूर्ण होत असतो. ठीक आहे. आणि पुढचा येतो तुमचा शेवटचा विभाग आणि अत्यंत महत्त्वाचा विभाग, जो की तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क देऊन जाणारा हा विभाग आहे. त्यामुळं या विभागाचा अभ्यास एकदम चांगल्या पद्धतीनं करा. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जास्त मार्क पडत असतील आणि याच विभागाचा अभ्यास करा, ग्रामरचा अभ्यास करा, तुम्हाला पॅसेज किंवा उतार्यांचा अभ्यास जास्त करायची गरज नाही, कारण त्याच उत्तरं तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेला जो पेपर असतो त्याच पेपरमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे असतात. त्यामुळे या विभागाचा जास्तीत जास्त तुम्हाला अभ्यास सराव करायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 5वा अ जो आहे तर तो काय म्हणतो, खालील कृती सोडवा. किती मार्काला आहे ते, 6 मार्काला आहे. खालील कृती सोडवामध्ये तुम्हाला एकतर पत्रलेखन आहे किंवा सारांश लेखन आहे, या दोन्हीपैकी तुम्हाला एक लिहायचं आहे. आत्ताच ठरवा तुम्हाला पत्र लिहायचं आहे की सारांश लिहायचे. तुम्हाला जे लिहायचं आहे त्याच पद्धतीचा तुम्हाला त्याच टॉपिकचा चांगला अभ्यास करायचा. मी हे दोन्ही टॉपिक येणाऱ्या काळामध्ये कव्हर करणार आहे. पत्र कसं लिहायचं आणि सारांश लेखन कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये अ झालं कृती सोडा आणि आ जो येतो तुम्हाला तर तो कोणत्याही 2 कृती सोडवा. काय, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 3 कृती दिली आहे तुम्हाला, जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे, कथा लेखन आहे. या 3 पैकी तुम्हाला 2 सोडायचे. प्रत्येकी किती आहे, त्याला 5 मार्क. म्हणजे असा हा 10 मार्काचा हा पोर्शन तुम्हाला इथं विचारलेला आहे. मला जर तुम्ही विचारलं तर तुम्ही या ठिकाणी सारांश लेखन लिहा, या ठिकाणी जाहिरात लेखन लिहा आणि या ठिकाणी बातमी लेखन लिहा. हे 3 प्रश्न तुम्हाला कव्हर करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 5 अ आणि आ बघितला आपण. त्यानंतर येतो प्रश्न क्रमांक 5वा ई. खालील लेखन प्रकरणात पैकी कोणतेही एक कृती सोडा. इथं लिहायचं इथं प्रकारापैकी, खालील लेखन प्रकारापैकी कोणतेही एक कृती सोडवा. आता 3 दिलेत तुम्हाला. किती मार्काला आहे, हा खूप मोठा प्रश्न आहे. 8 मार्कासाठी हा प्रश्न आहे. तर प्रसंग लेखन आहे, आत्मकथन आहे आणि वैचारिक लेखन आहे. या 3 पैकी तुम्हाला एकच लिहायचं आहे. त्यामुळं तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे. प्रसंग लेखन लिहायचं आहे का, आत्मकथन लिहायचं आहे का, वैचारिक लिहायचं. आता ह्या तिन्हीमध्ये तुम्हाला मी 1-2-3 पॉईंट सांगतो किंवा 4-5 तुम्हाला जे घटक आहेत ते सांगतो, तर ते तुम्हाला चांगले लक्ष ठेवायचे. कोणते, तर बघा, जेवढे काही दिवस आहेत आपले, कोणते दिवस आपण सायन्स दिवस म्हणतो, विज्ञान दिवस असेल किंवा पर्यावरण दिवस विज्ञान दिवस असेल तुमचा, किंवा पर्यावरण दिवस असेल, पर्यावरण दिन म्हणतो आपण त्याला, विज्ञान दिन, त्याच्यानंतर पर्यावरण दिन असेल, किंवा पृथ्वी दिवस म्हणतो आपण, जागतिक वसुंधरा दिन असेल, त्यानंतर येतं तुमचं शिक्षक दिन असेल. या प्रकारचे जे दिवस आहेत त्या दिवसांचं तुम्हाला, त्यानंतर प्रजासत्ताक दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल, किंवा तुमचा म्हणतो स्वातंत्र्य दिन असेल, या दिवसांची या टॉपिकवरती तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे व्यवस्थित. आणि येतं तुमचं आता आत्मकथनमध्ये काय येतं, तर शेतकऱ्यांची आत्मकथन लिहायचे तुम्हाला. शेतकऱ्यांची आत्मकथा असेल किंवा नदीची आत्मकथा असेल, नदी असेल एखादी, त्या नदीची आत्मकथा. गेल्या वर्षी विचारला होता हा, की आत्मकथनमध्ये नदीबद्दल तुम्हाला माहिती लिहायची होती आत्मकथनमध्ये. त्यानंतर
एवढ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, कव्हर करायच्या आहेत. हे जे दिवस आहेत, महत्त्वाचे दिवस आहे जे आपण सेलिब्रेट करत असतो, ते सर्व दिवसांची व्यवस्थित तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, एक-एक एक्झाम्पल घेऊन. आणि आताच ठरवायचे तुम्हाला ऑरमधला कोणता प्रश्न सोडवायचा आणि कोणता सोडवायचा नाही. या ठिकाणी बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, की हे जो आहे या 3 पैकी 1 लिहायचं आहे 8 मार्काला. त्यानंतर तुमचं इथं पत्र किंवा सारांशमध्ये 1 लिहायचं आहे. आणि दुसरा गोष्ट आहे, दुसरा पोर्शन आहे तुमचा, की तुम्हाला जाहिरात, बातमी आणि कथा लेखनामध्ये 1 लिहायचं. म्हणजे पत्रलेखन, सारांश लेखनमध्ये 1, जाहिरात, बातमीमध्ये 1, या पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करायचं. आणि इथं पुढचा जो आहे आत्मकथन असेल, तुमचं प्रसंग लेखन असेल आणि कोणतं आहे वैचारिक लेखन, या तिन्हीपैकी तुम्हाला 1 लिहायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा बोर्ड परीक्षेला प्रश्न असणार आहे किंवा प्रश्नपत्रिका असणार आहे आणि तुम्हाला ही व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायची आहे. 20 फेब्रुवारीला जी चालू होणार आहे ती परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थित अभ्यास करा. चॅनल पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एखादा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.